हाय, गुड मॉर्निंग, नमस्ते. लाईफ इज अ गेम. जीवन हा एक खेळ आहे. आपण खेळ का म्हणतो? तर खेळामध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत आपण जिंकू किंवा हरू याबाबत अनिश्चितता असते. आणि तशाच प्रकारे आपल्या जीवनाचं सुद्धा आहे. आणि मग या खेळामध्ये आपल्या हातात असणारी सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल? तर आपण तो खेळ जिंकण्यासाठी खेळणं आणि तसेच त्या खेळाचा पुरेपूर आनंद घेणं. आणि असं केलं तर आपण हरल्यानंतर सुद्धा परिपूर्ण जीवन जगल्याचा अनुभव घेत लोकांच्या मनावर राज्य करू शकतो. राईट? मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आणि तर्कसंगत राहून स्वतःसाठी तसेच इतरांसाठी छोटे मोठे खेळ सतत निर्माण करत असतो. आणि मग त्या खेळामध्ये आपलं सर्वस्व देत असताना आपली अपेक्षा सुद्धा रास्त असते, की आपल्यासह इतरांनी सुद्धा ते खेळ जिंकण्यासाठी खेळावं. मग तो आपल्या फॅमिलीचा किंवा मित्राचा किंवा नातेवाईकांसाठी निर्माण केलेला खेळ असो किंवा व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी निर्माण केलेला खेळ असो. परंतु प्रत्यक्षात खेळ खेळताना मात्र काही लोक जिंकण्यासाठी खेळणं तर सोडा, उलट त्यांच्या तिथं असण्यामुळं ब्रेकडाऊन आणि निराशा येते. आणि मग कदाचित तिथं इतर पर्याय उपलब्ध असेल तर आपण किंवा इतर लोक आपणच निर्माण केलेल्या खेळातून बाहेर पडून दुसरा खेळ खेळायला सुरुवात करतो. परंतु पुढच्या टप्प्यावर सुद्धा कदाचित हेच दुष्टचक्र आपल्याला परत अनुभवायला मिळतं. राईट? मी काय म्हणत आहे हे समजण्यासाठी बघा आपल्या नातेसंबंधामध्ये. आपण समाजप्रिय व्यक्ती असल्यामुळे अनेकांशी चांगलं नातं निर्माण करण्याचा खेळ नेहमीच हाती घेतो. किंवा इतर लोक सुद्धा आपल्याला त्या खेळामध्ये सहभागी करून घेतात. आपण त्यामध्ये रास्त आणि तर्कसंगत राहून प्रामाणिकपणे नातं निभावण्यासाठी खेळत असतो. तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित नसलेले ब्रेकडाऊन येतात. आपण त्या ब्रेकडाऊन मध्ये जेही काही करता, तर कदाचित ते आपल्या अंगलट येत आहे असं सुद्धा आपल्याला अनुभव येतो. राईट? आणि आपण मग चांगली व्यक्ती असल्याने वाद न करता तो खेळ जिंकण्यासाठी न खेळता फक्त खेळ संपण्याची वाट पाहतो किंवा ते खेळातून बाहेर पडतो. पण त्या ठिकाणी तो खेळ हरल्याची सल मात्र आपल्या मनात सतत जाणवत राहते. शिवाय उदार होऊन केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे आपण आनंद, मनशांती सुद्धा गमावून पुढील आयुष्यात नवीन गेम निर्माण करताना भीत भीत पुढे जातोय. सर्व्हायव्हलचं आयुष्य जगतोय. मी काय म्हणत आहे हे समजण्यासाठी बघा आपल्या किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे आपल्याला कळेल. अशा परिस्थितीमध्ये साहजिकच आपण इतरांना किंवा परिस्थितीला दोष देतो किंवा आपल्या स्वतःला कमजोर समजत आपलं जे असणं आहे, उदाहरणार्थ बिंग नर्वस, बिंग फ्रस्ट्रेट अशा प्रकारचं आपल्याला आवडत नसेल तरी सुद्धा एक दिवस परिस्थिती ठीक होईल अशा रास्त अपेक्षेसह आपण अधिक ज्ञान घेत तर्कसंगत राहून पुढे जात राहतो. परंतु पुढच्या टप्प्यावर कदाचित हेच दुष्टचक्र आपणाला परत अनुभवायला मिळतं. आपल्याला दिसतं की आपण आतापर्यंत मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे नोकरी, पैसा, इतर भौतिक गोष्टी सुद्धा मिळू शकलात. शिवाय इतरांना आनंद पण देऊ शकलात. परंतु त्या माहितीच्या आधारे आपण आनंदी, मनमोकळं, तणावमुक्त किंवा मनशांतीसह जीवन जगत असाल असं होत नाही. किंवा कदाचित आपण म्हणत असाल अज्ञानात आनंद होता. उदाहरणार्थ जसं की अतिविचार करणे, चिडचिड करणे, टेन्शन घेणे, एखाद्या व्यक्तीवर जळणं किंवा राग करणं, नको तिथं रिॲक्ट होणं, हे आपल्यासाठी चांगलं नाही. आता हे माहीत असल्याने काही फरक पडतो? तर नाही. ओन्ली नोईंग मेक्स नो डिफरन्स. मात्र CNP या प्रोग्रामद्वारा आपल्याजवळ असलेल्या नैसर्गिक क्षमतांचा पुरेपूर वापर करत आपण आपल्या जीवनामध्ये ठरवलेले छोटे मोठे खेळ नवीन पद्धतीने खेळताना जिंकण्यासोबतच आपल्याला आनंदी, तणावमुक्त, समाधानी आणि मनशांतीसह जीवन जगणं शक्य होतं. आपल्याला कदाचित प्रश्न पडला असेल की हे अशा प्रकारचे मिरॅक्युलस रिझल्ट कशामुळे शक्य होतात? तर त्याचं कारण आहे ह्या कोर्समध्ये डुईंग म्हणजे कर्म आणि फळ म्हणजे हॅव्हिंग या दोन्ही गोष्टीवर फोकस न करता त्याच्या मागे जे तुम्ही आहात, बीइंग, ह्युमन बीइंग
त्यावर वर्क केलं जातं. ह्या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याजवळ असलेलं ज्ञान आणि आपल्या कर्माच्या जोडीला आपलं असणं, बीइंग सुद्धा सोबत असणं खूप आवश्यक असतं. आतापर्यंत आपण जे ज्ञान मिळवलं ते पुरेसं आहे. आज जगातील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. परंतु त्या माहितीच्या आधारे आपल्यामध्ये असलेल्या नैसर्गिक क्षमतांचा वापर फक्त तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपल्या बीइंग सोबत कनेक्ट असतो. आपलं बीइंग आपल्या सोबत असतं. आपल्याला दिसेल की सध्या तुम्ही बीइंग बाबत फक्त एक्सप्लेन करू शकता. जसं की एखाद्या व्यक्तीशी बोलावं वाटत नाही, बीइंग नर्वस फील करताय, बीइंग फ्रस्ट्रेट फील होतंय, उत्साह वाटत नाही, काहीच करायचं मन नाही, इत्यादी आपण इतरांना शेअर करू शकतो या बीइंग बाबत. आपण एक्सप्लेन करतो. परंतु या बीइंग बाबत आपल्याजवळ ॲसेस नसल्यामुळे मात्र नको असलेल्या ह्या बीइंगला झाकून ठेवत, त्या बीइंग करता उत्सुकतेपोटी किंवा भीतीपोटी ज्ञान घेत मोठमोठी कामे करून सुद्धा आपण न आवडणाऱ्या बीइंगमध्ये जगत राहतो. कारण बीइंग बाबतचे ॲसेस नॉलेज डोमेन किंवा इन्फॉर्मेशन देत नाही. तर त्यासाठी ऑन दी ग्राउंड प्रॅक्टिस विथ प्रॉपर कोचिंग आवश्यक असते. जसं उत्कृष्ट खेळाडू हा नॉलेजपेक्षा प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॉपर कोचिंगद्वारा घडतो. आपलं जीवन सुद्धा एक खेळच आहे. आणि या जीवनातील छोटे-मोठे खेळ अनरिजनेबल हॅपीनेस आणि पीस ऑफ माइंडसह जिंकण्यासाठीचा एक नवीन मार्ग सी-एन-पी आपल्याला देतोय. या नवीन मार्गाने तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करता, तेवढे तुम्ही उत्कृष्ट खेळाडू बनत असताना तुम्ही तुमच्या स्वतःला प्रेरित करत राहता. माझा आपल्याला प्रॉमिस आहे, की आपण या कोर्समध्ये प्रामाणिकपणे सहभागी झाल्यानंतर आपल्याला अपेक्षित असलेली व्हॅल्यू मिळाली नाही, असा विचार किंवा शंका जरी आपल्या डोक्यामध्ये आली, तर मी फक्त आपला फीडबॅक ऐकून घेईन आणि ही कोर्स फी परत आपल्याला करणार. परंतु कोर्स पूर्ण न करताच बाहेर पडला, तर मात्र ही अट लागू असणार नाहीये. हा कोर्स तयार करण्यामागचा माझा मुख्य हेतू हा आहे, की तुमच्या दैनंदिन जीवनातील छोटे-मोठे अडथळे पार करण्यासाठी तुम्हाला मदत व्हावी. तसंच तुम्ही तुमच्यासाठी निर्माण केलेल्या छोट्या-मोठ्या खेळामध्ये यशस्वी व्हावं. सो मी आपलं स्वागत करतो सी-एन-पीच्या मिरॅक्युलस जर्नीमध्ये. लवकरच भेटू पुढच्या बॅचमध्ये.